आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. मराठवाड्यातील प्रवाशांचा संताप शिगेला. अनेक रेल्वे गाड्या हडसपर स्टेशनवरच. मराठवाडा व लातूर विभागातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या हडपसरला टर्मिनेट केल्या जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पुणा रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेल्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था तात्पुरती असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. हडपसर येथे उतरल्यावर प्रवाशांना पुणा शहरात पोहोचविण्यासाठी अतिरिक्त 15 ते 25 किलोमीटर अंतराचे कापावे लागत असून दररोज 100 ते 300 रुपयापर्यंत अतिरिक्त खर्च व 1 ते 2 तासांचा वेळ खर्च होतो. कामगार, विद्यार्थी, रुग्ण व महिला प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान उत्तर भारत व गुजरातकडून येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र थेट पुणा स्टेशनपर्यंत नियमितपणे चालविल्या जात आहेत. त्यामुळे वेगळे नियम वेगळे न्याय अशी परिस्थिती निर्माण झाली असून मराठवाडा व लातूर प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील खासदारांनी यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे किमान पुणा स्टेशनपर्यंत रेल्वे गाड्या चालविण्याची मागणी अधिकृतरित्या मांडलेली आहे. मात्र या मागणीकडे अद्याप ठोसपणे लक्ष न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रेल्वे तज्ज्ञांच्या मते खडकी स्टेशन किंवा पिंपरी चिंचवडपर्यंत गाड्या वाढविणे हे व्यवहार्य व समाधान ठरू शकते. योग्य नियोजन, स्वतंत्र वेळापत्रक धोरण राबविल्यास गाड्या सहज पुढे वाढविता येते. त्यामुळे हा प्रश्न केवळ तांत्रिक नसून प्रधान कर्माचा असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या मागण्या मराठवाडा व लातूरकडील सर्व गाड्या तत्काळ पुणा स्टेशन तसेच पुढे खडकी किंवा पिंपरी चिंचवडपर्यंत वाढविण्यात, सर्व गाड्यांसाठी समान व पारदर्शक धोरण लागू करावे. पुणा खडकी पिंपरी मार्गावर मराठवाडा गाड्यासाठी स्वतंत्र स्टॉल निश्चित करावेत. पिंपरी चिंचवड येथे अतिरिक्त प्लॅटफॉर्म व देखभाल सुविधा विकसित कराव्यात. तात्पुरत्या उपाययोजनेसह दीर्घकालीन आराखडा जाहीर करावा. या मागणीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सह्या मोहीम सुरू केली असून 1000 पेक्षा अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यासह रेल्वे प्रशासन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, DRM आणि रेल्वे मंत्रालयाला निवेदन सादर करण्यात येणार आहे. प्रवासी नागरिकांनी इशारा दिला आहे की या प्रश्नावर तत्काळ निर्णय न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल. खासदारांनी पुण्यापर्यंत गाड्यांची मागणी करूनही ती पूर्ण होत नसेल तर सामान्य प्रवाशांनी न्याय कुठे मागायचा, असा तीव्र सवाल सेलू तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सेलू शहरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्याची मागणी. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा सेलू शहरातील पाथरी कॉर्नर परिसरात बसवावा अशी मागणी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्याकडे सेलू तालुक्यातील फुले प्रेमीकडून होत आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरातील फुलेनगर येथे सेलू नगर पालिकेच्या वतीने जयंतीदिनी पुरेसा मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेप, फुलांची सजावट, शुभेच्छा फलक कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. महाराष्ट्र शासन महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त GR काढून विविध योजना व कार्यक्रम राबविण्याचे आयोजन करत असताना सेलू नगरपालिका प्रशासन या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सेलू तालुक्यातील फुले प्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहे. दरवर्षीच महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सेलू नगरपालिकाकडून कोणत्याही सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे. 2 दिवस अगोदर सूचना देऊन देखील याकडे नगरपालिका कर्मचारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. या ठिकाणी जमलेल्या फुले प्रेमीकडून राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा पाथरी कॉर्नर परिसरात बसवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावेळी परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोकनाना काकडे, संजय भाऊ साडेगावकर, अशोक उफाडे, विलास सोनवणे, भागवत दडवे, पंडित रासवे,
ॲडव्होकेट प्रभाकर गिराम, प्रभाकर इंगडे यांच्यासह सेलू तालुक्यातील फुले प्रेमी यांची उपस्थिती होती. नूतन विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी गणेश माडवे सर यांची नियुक्ती. सेलू येथील नूतन विद्यालयात पदोन्नतीने उपक्रमशील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणेश शेषराव माडवे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन विद्यालयात क्रीडा शिक्षक पदावर 30 वर्ष प्रदीर्घ सेवेत अनेक राष्ट्रीय व राज्य खेळाडूंना मार्गदर्शन करत सेलू तालुक्यात अनेक राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. विविध क्रीडा सुविधा निर्माण केल्या आहेत. खेलो इंडिया, बीच गेम्स, दीव दमन व नॅशनल गेम्स डेहराडून येथे सहभागी झाले आहेत. या नियुक्तीबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया, उपाध्यक्ष DK देशपांडे, सचिव प्राचार्य विनायक कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनपोट, सेवानिवृत्त पर्यवेक्षक देवीदास सोनेकर यांनी अभिनंदन केले. श्रीराम प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेत महात्मा फुले जयंती साजरा. प्रॉस्परस पब्लिक स्कूल येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर यांनी आपल्या मार्गदर्शनात महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व स्त्री शिक्षणातील योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर तसेच शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्रीराम प्रतिष्ठान संचलित डॉक्टर राम रोडगे अध्यापक विद्यालय व महाविद्यालय, D.Ed, B.Ed, LKRR, प्रिन्स इंग्लिश स्कूल, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अपूर्वा पॉलिटेक्निक आदी सर्व शाळा व महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरा करण्यात आली. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी भाषणे, विचार मांडली व सांस्कृतिक उपक्रमाद्वारे महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समानता व शिक्षणाचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण झाली. बालूर येथील वाल्मिकेश्वर विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरा. सेलू तालुक्यातील बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक SD भोकरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक भागवत मोरे, VV बुधवंत, MS गिरी, DR नाईक नवरे, RB राठोड, SA महाडिक, प्रवीण क्षीरसागर, GM कावडे, SR सोनवणे, JB शिंदे, GR मडी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच VV बुधवंत, DR नाईक नवरे, MS गिरी, मुख्याध्यापक भागवत मोरे, RB राठोड आदींनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक SD भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला.